महाराष्ट्रातील पूरस्थितीचा आढावा। महाराष्ट्रात गेल्या 24 तासात पावसाने प्रचंड कहर माजवला आहे। मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 11,800 हून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे। नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं आहे। इथे घरं कोसळून 4घांचा मृत्यू झाला। धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 2-2 जणांचा, तर जालना आणि यवतमाळ जिल्ह्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे। मराठवाड्यात परिस्थिती गंभीर झाली आहे। गोदावरी नदीवरील जायकवाडी धरण ओसंडून वाहत असल्यामुळे सर्व दरवाजे उघडावे लागले। जालना जिल्ह्यातील हर्सुल भागात केवळ 24 तासात 196 मिमी पाऊस नोंदवला गेला। बीड, नांदेड आणि परभणीसह इतर जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने नाशिकसह अनेक भागांमध्ये रेड अलर्ट दिला आहे। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पूरस्थितीची पाहणी केली असून प्रशासनाला बचाव कार्य गतिमान करण्याचे आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत।